राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई. सॉरी, थँक्यू. इकडे बा अध्यक्ष. आशीर्वाद घेणार बॅनरला सोनवणे पाटील. हा ओके. हाय चिचव चलने ना. जवळपास 400 वर्षापूर्वीची परंपरा असलेली जामनेरच्या सिरापेठेत असलेले श्रीराम मंदिर संस्थान आज नूतनीकरणाकडे जवळपास पूर्णत्वास येत आहे. नूतनीकरण हे मंदिराची अगोदर जबाबदारी बैरागी समाजाच्या एक पुजाऱ्यांनी सांभाळली. त्यानंतर जामनेरातील सुंदरलाल शेठ, गुलाबचंद श्यामलाल शेठ, नारायण मिस्त्री आणि मोतीराम देशमुख या लोकांनी येऊन एक विश्वस्त मंडळाच्या सहाय्याने मंदिराचा कारभार हाती घेतला. जामनेर शहरातल्या मध्यभागी असलेल्या आठवडे बाजाराच्या जमिनीचं मालकीत्व असलेलं आहे जामनेरातलं सर्वात मोठं देवस्थान, सर्वात जुनं देवस्थान. ह्या मंदिराची 1998 सालापासून जुन्या विश्वस्तांनी आपल्या वृद्धापकाळानंतर मंदिराची जबाबदारी दिली. जहागीरदार डोलारे काका, कटुलाजी बोहरा, ताराचंदी धवल ह्या लोकांच्या हाती सोपवली. त्यांनी 1998 या मंदिराला वॉल कंपाऊंड करून अगोदर मंदिर बंदिस्त करून घेतलं. जे अतिक्रमणाचे खळेधारक वगैरे यांनी अतिक्रमण करून या मंदिराचं सर्व क्षेत्र व्याप्त केलं होतं. त्याच्यानंतर 1998 या मंदिराला वॉल कंपाऊंडमधून एक सुस्थितीतलं मंदिर उभं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जामनेरातल्या मध्यभागी असलेल्या आठवडे बाजारच्या जमिनीत जवळपास 400-450 गाळे बांधून तिथल्याच अतिक्रमणधारकांना अतिशय नाममात्र किमतीत आणि नाममात्र भाड्यात दुकानं देऊन त्यांनाही उत्पन्नाचा एक स्रोत उपलब्ध केला. त्याचबरोबर मंदिरालाही एक कायमस्वरूपी उत्पन्नाचा मार्ग शोधून दिला. त्या मिळालेल्या उत्पन्नातून मंदिरालाही कुठेतरी साथ व्हावा ह्या हेतूनं मंदिराचं नूतनीकरणाचं कार्य हाती घेतलं गेलं. मंदिराचे ट्रस्टी वृद्धपकाळाने त्यांनी जबाबदारी माझ्यावर आहे, राजू शर्मावर आहे. गावातल्या 4-5 लोकांवर नवीन जबाबदारी सोपवली आणि त्यातून जवळपास 3 महिन्यापासून मंदिराला नूतनीकरणाला सुरुवात झाली आहे. आज जवळपास 75% काम मूर्त स्वरूपात आलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं रूप ह्या मंदिराला येत्या महिन्याभरात आपल्याला बघायला मिळणार आहे. श्रीराम मंदिरात लोकांचा वास्ता, लोकांचा वापर मंदिराच्या सुशोभीकरणानंतर वाढेल असा आमचा विश्वास आहे. प्रभू श्रीरामाची इच्छा म्हणून या मंदिराला एक नूतनीकरणाचं स्वरूप दिलं गेलं आहे. एक 4 मजली विहीर असलेली जुनी विहीर जवळपास 40-45 पायऱ्याने खाली जातं. आजही जिवंत पाणी, अतिशय गोड स्वरूपाचं जिवंत पाणी त्या विहिरीला आहे.
ऐतिहासिक वारसा जपून त्याच ऐतिहासिक वारशाला डोळ्यासमोर ठेवून ह्या मंदिराचं नूतनीकरण करण्याचा आम्हाला आनंद आहे. प्रभू रामचंद्रही आज आमच्यावर म्हणजे मी असं म्हणेन की प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद ज्याच्यामुळे हे सर्व कार्य सिद्ध झालेलं आहे. अजून काही तुमच्या संकल्पना आहेत का नवीन? अजून काय तुम्ही काय करणार आता? नवीन विश्वस्त मंडळ आलेले आहे, त्या संकल्पना काही आहेत का आपल्या? मिळालेल्या उत्पन्नाच्या माध्यमातून एक संकल्पना आहे, 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांसाठी कुठेतरी शैक्षणिक सुविधा आपण उपलब्ध करून देऊ. जसे शिकवणी असेल किंवा त्यांना स्कॉलरशिप असेल किंवा शिष्यवृत्ती असेल, अशा 2-3 संकल्पना डोळ्यासमोर ठेवून येत्या वर्षभरात त्याला मूर्त स्वरूप देऊ. आणि त्याच्यानंतरच कसं आधी केले मग सांगितले, त्याच्यामुळे काही 2-4 ज्या योजना आहेत त्याच्यावर अभ्यास चालू आहे. झाले तर पुढच्या 2 वर्षात त्या अतिशय चांगल्या जनहितोपयोगी किंवा समाजोपयोगी योजना आम्ही अंगीकारण्याचा प्रयत्न करतो. जामनेर शहरातील, जामनेर तालुक्यातील नाही तर समस्त भूतलावरील प्रत्येकाला प्रभू रामचंद्र अतिशय सुंदर आशीर्वाद देऊ, प्रत्येकाचं जीवन भरभराटी सेवो आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आपला कारभार आखला तसाच राज्यकारभार रामराज्य प्रत्येकाच्या नशिबी हो, हीच प्रभू चरणी प्रार्थना. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सियावर रामचंद्र की जय.